जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि प्रियांनो, खरोखर देवाने तुम्हाला आणि मला हा नवीन दिवस दाखवला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊया. आज अनेक लोकांना आजचा दिवस दिसला नाही, परंतु जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याची जी कृपा तुमच्या आणि माझ्यावरती आहे, त्या कृपेमुळे, त्याच्या प्रीतीमुळे, त्या देवाने तुम्हाला आणि मला आजचा हा दिवस दाखवला, त्याबद्दल त्या देवाला आपण धन्यवाद देऊ. त्याबद्दल आपण त्या देवाला गौरव देऊ आणि त्याची स्तुती आणि आराधना करू. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, या सकाळच्या समय माझा आणि ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा थावा तू घे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आम्हाला भर. सर्व झोपेचा दुरात्मा, वचन न वाचू देणारा दुरात्मा, प्रार्थना न करू देणारा दुरात्मा आमच्या जीवनातून तू काढून टाक. आजार लावणारा दुरात्मा, प्रिय प्रभू येशू, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. ओ प्रिय प्रभू येशू, या सकाळच्या समयी तू आमच्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर. ऐकणाऱ्या प्रत्येक भावाला, ऐकणाऱ्या प्रत्येक बहिणीला, ऐकणाऱ्या प्रत्येक लेकरांना, प्रिय प्रभू येशू, तुझ्या पवित्र किडलेल्या हाताचा तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव हो दे. पित्या परमेश्वरा, प्रभू, आज जे येणारं वचन आहे, त्या वचनातून बोलत असताना प्रभू, तू तुझ्या लोकांच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रभू, आज तू प्रत्येक व्यक्ती संगती तू बोल. त्यांच्या जीवनामध्ये तुझ्या शांती प्रस्थापित कर. प्रभू, त्यांच्या जीवनामध्ये तुझं पवित्र आरोग्य तू दे. त्यांच्या जीवनामध्ये प्रिय प्रभू येशू, त्यांचं वाईट जीवन तू बदलून टाक. प्रभू, त्यांच्या घराचा ताबा तू घेत आहेस. प्रभू, त्यांच्या जीवनाचा ताबा तू घेत आहे. त्यांच्या कामाचा ताबा तू घेत आहे. प्रभू, त्यांच्या सर्व वैयक्तिक जीवनाचा ताबा तू घेत आहे आणि तुझं गौरव त्यांच्या जीवनाद्वारे होऊ दे. प्रभू, आज या सकाळच्या समय आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारत आहोत. यिर्मया 33:3 सांगतं की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. ओ प्रिय प्रभू येशू, आज या सकाळच्या समय या सर्व तुझ्या लोकांसाठी मी तुझ्याजवळ हाक मारत आहे आणि प्रभू, माझ्या हाकेला प्रभू तू उत्तर दे आणि ऐकणाऱ्या प्रत्येक भावा बहिणीला तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. आजचं वचन प्रिय प्रभू येशू, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज जो नवीन दिवस प्रियांनो परमेश्वराने तुम्हाला मला दाखवलेला आहे, या नवीन दिवसामध्ये एक देवाने सुंदर असं वचन परमेश्वराने आज मला दिलेलं आहे. आणि खरोखर परमेश्वर देव आज तुमच्याशी त्या वचनाद्वारे, ह्या सकाळच्या मन्नामध्ये परमेश्वर देव तुमच्याशी बोलणार आहे. आणि आज मन्नासाठी आपण काढणार आहोत मत्ती कृष्णवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 14 आणि 15 वचन आपण पाहणार आहोत. आपण वाचूया. कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल, परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही. प्रियांनो, ह्या ठिकाणी जे देवाचं वचन आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही एकमेकांना क्षमा करत नाही. प्रियांनो, क्षमा न करणे याचे परिणाम आमच्या जीवनामध्ये खूप वाईट असे दिसून येतात. प्रियांनो, ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतंय की जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल. प्रियांनो, ह्या ठिकाणी सांगितलं की आम्ही जर एकमेकांना क्षमा केली तर परमेश्वर देव देखील आमच्या अपराधांची क्षमा करेल. आणि जर जो कोणी क्षमा करणार नाही तर त्याच्या अपराधांची देखील क्षमा केली जाणार नाही. प्रियांनो, आम्ही एकमेकांना क्षमा करत नाही. आम्ही प्रार्थनेला जातो, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही उपास करतो, परंतु आमच्या जीवनामध्ये एक कटुता असते आणि ही कटुता आमच्या जीवनामध्ये येऊन आम्ही एकमेकांना क्षमा करत नाही.
कधी कधी आमच्या जीवनामध्ये ज्या सत्य बाजू असतात त्या सत्य बाजू लपवण्यासाठी आम्ही काय करतो, एकमेकांशी बोलणं सोडून देतो. आमच्या जो आडमुठेपणा असतो तो आडमुठेपणा आमच्या जीवनामध्ये देवापासून तो आम्हाला आडमुठेपणा दूर करतो. आमचं ताठ मान, आमचा कठीण स्वभाव आम्हाला त्या क्षमा करू देत नाही. आणि पहा, त्याचा परिणाम असा होतो की जर आम्ही क्षमा केली नाही तर परमेश्वर देव देखील आम्हाला क्षमा करणार नाही. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून या सकाळच्या समय प्रियांनो, मी तुम्हाला सांगत आहे की आम्ही एकमेकांना क्षमा करणं हे किती महत्त्वाची गोष्ट आहे. जर आम्ही क्षमा करत नाही तर परमेश्वर देव आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणं बंद करतो. आम्ही जर एकमेकांना क्षमा करत नाही तर परमेश्वर देव आमच्या संगती बोलणं बंद करतो. आम्ही जर एकमेकांना क्षमा करत नाही तर देवबाप आपल्या घरामध्ये कार्य करणं बंद करतो. हो प्रियांनो, परमेश्वराला हा स्वभाव आवडत नाही. आणि म्हणून जेवढे पण देवाचे लोक आहे त्या सर्व लोकांना या सकाळच्या समय मी विनंती करत आहे की आम्ही एकमेकांना क्षमा करायला पाहिजे. प्रियांनो, क्षमा करण्याचा आत्मा देवाने तुम्हाला मला दिलेला आहे. त्या आत्म्याचा उपयोग आम्ही इतरांना क्षमा करून आम्ही काय केलं पाहिजे, देवाची आज्ञा आमच्या जीवनामध्ये आम्ही पाळली पाहिजे. आता ह्या ठिकाणी मत्ती 6:14 आणि 15 ही जी वचनं आहेत हे खूप आशीर्वादाची वचनं आहेत. क्षमेच्या बद्दल त्या ठिकाणी लिहिलेले आहे. आता क्षमा आम्ही का करावी, तर आमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून आपण दुसऱ्यांनी केलेल्या पापांची पण आम्ही क्षमा केली पाहिजे. हो प्रियांनो, क्षमा करणं हे खूप मोठं मन आहे. जो व्यक्ती क्षमा करतो त्याच्या देखील अपराधांची क्षमा परमेश्वर करणार आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही क्षमा करत नाही त्यावेळेस परमेश्वर देव आमच्याशी बोलणं सोडतो, आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणं सोडतो. आणि म्हणून प्रियांनो, आज आम्ही इतरांना देखील क्षमा केली पाहिजे. प्रियांनो, आज आमचे पाप लाखेसारखे लाल आहे. जरी आम्ही प्रार्थना करत असू, काही करत असू, पण हेवा, मत्सर, चिडचिडपणा, वेगवेगळ्या गोष्टी, आम्ही नातेवाईकांशी बोलत नाही, आम्ही इतरांशी संबंध ठेवत नाही. कदाचित आमच्या चुकांमुळं आमचे अपराध लोकांच्या पुढे उघडे होतात. त्याच्यामुळे आम्हाला वाईटपणा आमच्या जीवनामध्ये येतो आणि त्याच्यामुळे आम्ही इतरांशी बोलणं बंद करतो. आमचा खोटेपणा त्या ठिकाणी उघडतो. आमच्या जीवनामध्ये खोटारडेपणा असतो आणि त्यामुळे काय होतं, जो दुष्ट सैतान आहे तो ह्या गोष्टीचा फायदा घेऊन आम्हाला त्या लोकांपासून दूर करतो. आज मला एक प्रश्न पडतो की जे देवाचे लोक आहेत, जे सत्य वचन सांगतात, जे सत्य वचनाची घोषणा करतात, त्यांच्या जवळ लोक फार कमी आहेत. आणि ज्या ठिकाणी खायला प्यायला अन्न वस्त्र सगळ्या गोष्टी देतात, पैसा बिसा, त्या ठिकाणी अनेक लोक तिथं जाऊन उपस्थिती देतात. कारण त्यांच्या मनाला आवडणारे संदेश त्या ठिकाणी असतात, कारण त्या ठिकाणी फक्त आशीर्वादाची वचने असतात. आणि त्याच्यामुळे काय होत आहे की लोकांना पाहिजे तसा संदेश मिळतो, परंतु ज्या ठिकाणी आध्यात्मिक वाढ पाहिजे तो आध्यात्मिक वाढ त्या ठिकाणी होत नाही. आणि त्याचा परिणाम असा होतो की आपण ह्या अनेक लोकांना देवाच्या राज्यापासून आम्ही दूर घेऊन जात आहोत. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन जे आम्हाला सांगते की आम्ही एकमेकांना क्षमा केली पाहिजे. आम्ही जर क्षमा करत नाही, आमच्यात जर क्षमा करण्याचा स्वभाव नाही, आम्ही कंटिन्यू उपास करतो, आम्ही कंटिन्यू प्रार्थना करतो, आणि जर आम्ही जर एकमेकांना क्षमा करत नाही तर प्रियांनो, त्या उपासाचा, त्या प्रार्थनेचा, त्या बायबल वाचनाचा, त्या आध्यात्मिक गोष्टींचा काही एक फायदा होत नाही. आणि म्हणून या सकाळच्या वेळेस मी तुम्हाला सांगत आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये जो क्षमा न करण्याचा स्वभाव आहे आम्ही तो स्वभाव काढून टाकला पाहिजे. आणि त्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये, आमच्या शरीरामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये देखील भयानक परिणाम होतात.
आमच्या जीवनामध्ये स्ट्रेस वाढतो, आमच्या जीवनामध्ये त्या व्यक्तीच्या विषयी वेगवेगळे विचार येतात, त्या कुटुंबाविषयी वेगवेगळे विचार येतात. आणि म्हणून प्रभूने आम्हाला सांगितले की तुम्ही एकमेकांना क्षमा करा. आणि क्षमा करण्याचं अंतःकरण हे खूप मोठं आहे. ते अंतःकरण फक्त परमेश्वर देवच देऊ शकतो. ते अंतःकरण आम्हाला फक्त प्रभूच देऊ शकतो. जे खरे देवाचे लोक आहेत, जे प्रभू येशू ख्रिस्ताचे खरे लोक आहेत, तेच लोक क्षमा करू शकतात. आणि म्हणून आम्ही त्या व्यक्तींमध्ये, त्या लोकांमध्ये येत आहोत का? आम्ही देवाचे लोक आहोत का? आमच्या जीवनामध्ये क्षमा करणे हा स्वभाव आहे का? हे आम्ही तपासून पाहिलं पाहिजे. आज या सकाळच्या वेळी मी हा टॉपिक, हे जे वचन आहे, हे वचन परमेश्वराने मला दिलेलं आहे. प्रियांनो, देवाने आम्हाला थोडंसं छोटंसं आयुष्य दिलेलं आहे, सुंदर असं आयुष्य दिलेलं आहे. आणि ह्या सुंदर आयुष्यामध्ये आम्ही हे जीवन जगत असताना आम्ही जर इतरांना क्षमा न करत नाही, तर प्रियांनो, आज आम्ही काहीच कमवलं नाही प्रियांनो. आणि आमच्या घरामध्ये परमेश्वर देव नसणार. कारण जर आम्ही इतरांना क्षमा करत नाही, तर परमेश्वर देव आमच्या संधी संबंध ठेवणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आमचा जो कठीण अंतःकरणाचा स्वभाव आहे, तो कठीण अंतःकरण आम्ही हे काढून टाकलं पाहिजे. माझ्या जीवनात देखील तसं काही गोष्टी होतात प्रियांनो, परंतु त्या ठिकाणी परमेश्वर देव वेळीच येऊन मला त्या गोष्टीपासून आवरतो. कधी कधी असं होतं की काही लोक असे असतात की त्यांना क्षमा देखील करूशी वाटत नाही, कारण त्यांच्याकडून अशा गोष्टी घडलेल्या असतात. कधी कधी खूप वाईट वाटतं की यांना क्षमा करावी का नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला मला क्षमा ही करावीच लागते. कारण आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे जर आम्ही पाहिलं, तर प्रियांनो, त्याच्यावरती लोक थुकले, त्याला मारलं, त्याला काही पण बोलले, परंतु प्रभूने एकच सांगितले, हे पित्या, हे जे काय करतात ते त्यांना समजत नाही, त्यांना तू क्षमा कर. होय प्रियांनो, या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनावरून आम्हाला धडा घेतला पाहिजे. आमच्या जीवनामध्ये आम्ही कित्ता गिरवला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव आमच्या जीवनामध्ये आम्ही धारण केला पाहिजे. हो प्रियांनो, आज या सकाळच्या वेळेस क्षमा न करण्याचा स्वभाव आम्ही तो काढून टाकूया आणि परमेश्वराच्या जवळ जाऊया, पश्चाताप करूया. प्रभू, हा स्वभाव आमच्या जीवनातून तू काढून टाक. आठवा आम्ही कोणाला क्षमा केली नाही. हो प्रियांनो, एक दिवस तुम्हाला आणि मला सर्वांना देवाच्या न्यायासमोर उभं राहायचं आहे. तर प्रियांनो, आमचे देखील अपराध भरपूर आहे. तर त्या समय प्रभू आमच्या देखील अपराधांची क्षमा करणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो. जर आमच्या अपराधांची माफी पाहिजे असेल, जर आमच्या पापांची क्षमा आम्हाला पाहिजे असेल, तर आम्ही एकमेकांना क्षमा करायला आम्ही शिकलं पाहिजे. प्रियांनो, या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन हे संपूर्णपणे प्रभूच्या चरणाजवळ समर्पित केलं पाहिजे. आज प्रभू तुमच्या संगती बोलत आहे. क्षमा न करणे हा स्वभाव काढून टाका. कारण कोणाचं काय होईल काही सांगता येत नाही. काही सांगता येत नाही प्रिया. पुढची घटना कशी असेल सांगता येत नाही. पण प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यामध्ये आणि देवामध्ये एक विश्वासाचं नातं ठेवलेलं आहे. आम्हाला माहिती की प्रभू आम्हाला उद्याचा दिवस दाखवणार आहे. हा संपूर्ण दिवस आमचा आशीर्वादाचा करणार आहे. का? तर आमचा विश्वास कोणावरती आहे? प्रभूवरती आहे. आणि म्हणून प्रियांनो, क्षमा न करणे हे आमच्या विश्वासाला कमी करते.
देवाच्या कार्य जे करण्याची शक्ती आहे त्याला कमी करते. देवाचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये येण्यापासून ते आम्हाला थांबवते. अनेक परिणाम आहेत क्षमा न करणे. आणि म्हणून प्रियानो, आज या सकाळच्या वेळेस मी एकच सांगत आहे की आम्ही एकमेकांना क्षमा केली पाहिजे. एकमेकांना क्षमा केली पाहिजे. क्षमा न करणे हा स्वभाव आमच्या जीवनामधून काढून टाका. आम्ही एकमेकांना क्षमा करा. तर चला प्रार्थना करूया आणि देवाच्या वचनाच्या द्वारे देवाने आम्हाला जी कान उघडणी केलेली आहे त्या कान उघडणीवरती आम्ही विचार करूया. मग कोणी असो, देवाचा दास असो, सेविका असो, देवाचे लोक असो, आज या सकाळच्या समयी आम्ही त्या जिवंत देवाच्या चरणाजवळ जाऊ. आमच्या हृदयामध्ये आम्ही डोकून पाहूया, त्या अंतःकरणामध्ये आम्ही डोकून पाहूया की प्रभू, आजपर्यंत आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही कोणाला क्षमा न केलेली आहे. प्रभू, त्या सर्व लोकांना आम्ही क्षमा करत आहोत. हो पित्या, आमचं जीवन हे सरळ तू कर. देवा, तू आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर. प्रभू, तुझी शांतीचा उगम आमच्या जीवनामध्ये होऊ दे. आणि जे अनुचित लोक आहेत प्रभू, जे तुला अडखळणारे लोक आहेत, अशा लोकांपासून प्रिय प्रभू येशू आमचं जीवन, आमचं कुटुंब आणि प्रिय प्रभू येशू आमची आध्यात्मिकता तू जप आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. अयोग्य लोकांना आमच्या जीवनामधून तू काढून टाक प्रिय प्रभू येशू. हे देवा, तुझ्या पवित्रते, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू आम्हाला वाढव आणि तुझं गौरव आमच्या जीवनाद्वारे होऊ दे. प्रभू, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तू कार्य कर. त्यांच्या जीवनातील सर्व ट्रेस तू काढून टाक. त्यांच्या जीवनातील निराशा तू काढून टाक. प्रभू, आम्ही एकमेकांना क्षमा करत नाही आणि त्यामुळे आमच्या जीवनामध्ये अनेक अडचणी तयार होत आहे. हो प्रिय प्रभू येशू, तू आम्हा प्रत्येकाला तू क्षमा कर, क्षमा कर, क्षमा कर. हालेलुया. स्तुती 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 स्तुती. धन्यवाद येशू दे बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, आज या सकाळच्या समय तुझं सुंदर असं वचन तू आम्हा प्रत्येकाला दिलंस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, वचन ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तू घे. प्रत्येक व्यक्तीला प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याचा तू स्पर्श कर. क्षमा न करण्याचा दुरात्मा प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने खळ टाकवी त्या परमेश्वरा. हे देवा, आज या सकाळच्या समय तुझी शांती प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. आणि प्रिय प्रभू येशू, सर्व कठीण अंतःकरणाचा स्वभाव तुझ्या पवित्र सामर्थ्याने तोडून टाक. या शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना प्रिय प्रभू येशू, आम्ही एकमेकांना क्षमा करावी आणि एकमेकांना प्रिय प्रभू येशू क्षमा करून प्रिय प्रभू येशू तुझ्या राज्यामध्ये आम्ही प्रवेश करावा. यासाठी प्रिय प्रभू येशू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य आणि मार्गदर्शन कर. प्रभू, आमच्या जीवनातील सर्व आजार, क्लेश आणि प्रिय प्रभू येशू व्याधी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक त्या परमेश्वरा. हे देवा, आमचा क्षमा न करण्याचा स्वभाव आमच्या जीवनातून तू काढून टाक आणि तुझं गौरव दे. आमचे संबंध तुटलेले प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू सरळ कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवा, आम्हाला कुणी काही बोलू दे, आम्हाला काही कुणी बोलू दे, आम्हाला वाईट बोलू दे, परंतु प्रिय प्रभू येशू त्या सर्व लोकांना या क्षणापासून प्रिय प्रभू येशू आम्ही क्षमा करीत आहोत. प्रभू, तू या आमच्या प्रधानची तू आम्हाला क्षमा कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. आजच्या दिवसभरातील सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये काही साक्ष असतील, काही देवाने कार्य केले असेल तर 9730301668 या क्रमांकावरती आपली साक्ष टाका आणि देवाचं गौरव करा. हे वचन अनेक लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि देवाच्या कार्याला हातभार लावा. देवबाप तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन.